सेलू ते आंतरवाली सराटी भव्य मोटरसायकल रॅली। आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी मराठा आरक्षणासाठी मागील 8 दिवसापासून आमरण उपोषण बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सेलू ते आंतरवाली सराटी अशी भव्य मोटरसायकल रॅली आज सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली। सेलू ते आंतरवाली सराटी अशी भव्य मोटरसायकल रॅली ही रॅली सेलू इथून लिंगसा, कराळा, आष्टी, कुंभारी, पिंपळगाव, घनसावंगी, वडगोद्री ते आंतरवाली सराटी अशा मार्गे उपोषण स्थळावर म्हणजेच आंतरवाली सराटी येथे जाणार आहे। या रॅली दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील सेलू तालुक्यातील सकल मराठाच्या समाजाच्या वतीने करण्यात आली होती। मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत सेलू या ठिकाणी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरती सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं सेलू ते आंतरवाली सराटी या ठिकाणापर्यंत मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम सकल मराठा समाज सेलू तालुका यांचं मनापासून कौतुक करतो की दादांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सर्व मराठा बांधव आंतरवाली सराटी या ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी निघणार आहेत। त्यामुळं जे कोणी मराठा बांधव अद्याप इथं आलेले नसतील त्यांनाही विनंती आहे की आपणही लगेचच यावं। अर्ध्या तासामध्ये सर्व मराठा बांधव आंतरवाली सराटीच्या दिशेने निघणार आहेत। तर आपण पाहिलं असाल, आजोबा तुमचं नाव काय आहे? शेळके। कोणत्या गावचे तुम्ही? हातनूरचे। तुम्ही आता आंतरवाली सराटीला येणार आहेत का? उगाच इथंच आलात? येणार म्हणजे तुम्ही नाही म्हणलं तरी येणार आहे, हो म्हणलं त्या बात आहे। जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे आजोबांसाठी। आमच्या आजोबा मध्ये सुद्धा एवढी ताकद आहे, तर बाकी तरुण पोराची काही गोष्ट आहे स्वतः मोटरसायकल चालवणार आहेत। तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार आहेत की बाबा कसे मोटरसायकल चालवतायत आणि कसं आंतरवाली सराटीच्या दिशेने निघतात हे आपण सुद्धा पाहणार आहोत। त्याचबरोबर काय नाव आहे भाऊ तुमचं? कोण्या गावचे? रायपूरचे। तर मग तुम्हाला आंतरवाली सराटीला जायसाठी काय किती गाड्या घेतल्या तुम्ही तुमच्या गावातून? 25 गाड्या आहेत। 25 50 माणसं। आणखी 10-5 येतील का? पुन्हा फोन लावला पुन्हा येतात का? व्हेरी गुड, बहुत बढिया। त्याचबरोबर आपल्यासोबत येत पप्पा कुठे आहेत? या भाऊ तुम्ही या समोर, तुम्ही या भाऊ समोर। काय नाव आहे तुमचं? गोविंद कोटे। कुठून आलेले? वेगळे पिंपळगाव। किती गाड्या आल्यात आपल्या गावातून? मी एकटाच आले होते। बरं, पुन्हा काही गाड्या कोणी यायलेत का नाही? गाड्या किती? 25 किती गाड्या आल्यात? 40 गाड्या। बहुत बढिया आहे। त्यांना फोन लावून लगेच बोल घ्या। क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या समोर तुम्ही, काय नाव आहे तुमचं? घोडके। कुठालचे? घोडके पिंपरीचे काय? बरं बरं। तर घोडके पिंपरीवरनं सुद्धा काही गाड्या यायल्यात का? आता तुम्हाला गाडी येते की चलिता? जाता येईल का आंतरवाली सराटीपर्यंत? का दुसऱ्या कोणाला चालवायला लागणार गाडी? त्या बात आहे। बाबासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठा बांधव आलेले। काय नाव आहे भाऊ तुमचं? इथे चिवलीचे आहेत का? पिंपळ्याचे आहेत का? यायला का तुम्ही पण? त्या बात आहे। काय नाव आहे भाऊ तुमचं? कोण्या गावचे? गोगलगावचे। आमचे हे हाके, हे लक्ष्य, तुला या ठिकाणी सांगू इच्छितो, हे आमचे ओबीसी बांधव आहेत। आम्ही एका ताटात खातो, एका गिलासामध्ये चहा पितो, म्हणून आमच्या मराठ्यांना सपोर्ट करण्यासाठी आमच्या या ठिकाणी डोईपुढे भाऊ तुम्ही आंतरवाली सराटी पण आमच्या सोबतच येणार आहेत का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊसाठी। लक्षात म्हणायला ना, ओबीसी मध्ये अतिक्रमण करायला होतं, जर अतिक्रमण करत असलं असतं तर हे भाऊ आमच्या सोबत आले नसते। तर लक्षात यायला तू या भेटीला सुद्धा जरा दरवाजा उघडाव फक्त तू। मराठी हात थाय थाय करीत आहेत का ना पाय?